जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम. मी माझ्या तोंडाने काही महाराज आता म्हणण्याच्या मनस्थितीत नाहीये. हिंदू धर्माचे किती पैसे आहेत तुमच्याकडे? 5.5 कोटी जमलेत. पैसा माझ्याकडे नाहीये. 20 लाख रुपये निघतील माझ्याकडे पण. महाराष्ट्रानं बघितलं 2 मिनिटात तुम्ही खोटं बोललात. तर चंद्रशेखर आझादासारखं मी गोळी मारून घेतो. काय दाखवताय? कुणाला दाखवताय तुम्ही स्टेटस तुमचं? स्टेटसला कोण ठेवलंय? घरात डुकर आहेत का तुमच्या? गरीबातल्या गरीब माणसाने ज्याच्या पायाला चप्पल नाही त्या माणसांनी सुद्धा धर्म कार्यासाठी माझे म्हणून रोजगार करून आणलेले 100 रुपये सुद्धा या देवासाठी आपल्या धर्मासाठी दिलेले आहेत. तुम्ही लोकांचे फोन का नाही उचलत? किशोरजी, तुम्ही 15 दिवसापूर्वी प्रॉपर्टी घेतली का? हे लोक दुकानदारी करत असताना तुकोबा ज्ञानोबांना पण सोडत नाहीयेत ना, त्याचं वाईट वाटतं. तुमच्या आणि माझ्यामध्ये बंदूक पिस्तुल्या महाराज जो आहे, माझ्याकडे स्टेटस आहे. स्टेटस मी महाराष्ट्राला दाखवू शकतो. स्टेटस ठेवलेलं वारकरी संप्रदायातल्या महाराजांचं हे स्टेटस कधीपासून व्हायला लागलं? विकासजी, मी 10-12 दिवसापूर्वी वारकरी संप्रदायातील 20 घुसखोरांची जी नावं जाहीर केली होती ती मी राजकीय हेतूने केलेली नव्हती. माझी जी लढाई चाललेली आहे ती अजिबात राजकीय हेतूने चाललेली नाहीये. मला संतांचा वारकरी संप्रदाय हा स्वच्छ राहिला पाहिजे. पारंपरिक पद्धतीचा संतांचा ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदाय हा कुठं धर्मांध किंवा तिथं कुठंतरी गुंड लोकांच्या किंवा पैसे खाऊ धंदेवाईक लोकांच्या ताब्यात जाऊ नये. हा संतांचा वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे, रुजला पाहिजे, म्हणून आम्ही ही लढाई सुरू केलेली आहे. याच्यात कुठलाही राजकीय अभिनिवेश नाहीये हे आपण नम्रपणाने मला महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. ज्या 20 महाराजांची मी नावं घेतली ती अशीच घेतलेली नाहीयेत. त्यांचं माझं वैयक्तिक कुठेही दुश्मनी नाहीये, परंतु वारकरी संप्रदायाच्या नावाखाली ज्ञानोबा तुकोबांचा बुरखा घालून किंवा वारकरी संप्रदायाचा चेहरा पेहराव घेऊन किंवा काही महाराज आहेत, या 20 पैकी काही भगवे कपडे घालून आहेत. या महाराजांनी महाराष्ट्रातल्या तमाम सामान्य जनतेची, ज्यांची देव आणि धर्मावर श्रद्धा असते, त्या श्रद्धा असलेल्या लोकांची भावनेशी खेळ खेळून या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी अंधश्रद्धेच्या खाईत लुटला असेल, आर्थिक लुटमार चालवली असेल, किंवा आता जी आपण ज्याची चर्चा करतोय तो किशोर जो काय आहे महाराज, त्याला महाराज कसं म्हणायचं आम्हाला प्रश्न पडतो. मलाही प्रश्न पडला. मलाही ही आता मांडणी करत होतो ना, माझी जीभ रेटत नव्हती हो त्या माणसाला महाराज म्हणायची. कारण आम्ही लहानपणापासून जे बघितलंय ना, वारकरी संप्रदायाच्या कुटुंबातून आलेले आम्ही सगळेजण आहोत. अशा प्रकारचे महाराज या महाराष्ट्रामध्ये कसं महाराज म्हणायचं, मला खरंच आज अस्वस्थ वाटतंय. किशोर शिवणीकरने मला 8 दिवसापूर्वी जेव्हा मी नावं जाहीर केली होती, याच किशोर शिवणीकरने मला फोन केला. धनंजय देसाई नावाने त्याने मला फोन केला. त्याच्या प्रोफाईलवर धनंजय देसाईंचा फोटो होता आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. मला आईमाईवरून घाणेरड्या शिव्या दिलेल्या 8 दिवसापूर्वी, आणि मी तो नंबर ब्लॉक केलेला आहे. आणि आजच जेव्हा तुम्ही आज चॅनलवर तुमच्या ही चर्चा होणार आहे आणि बातमी दाखवली, त्यानंतर मला त्याच्या एका कोणी सहकारी असेल, जाधव नावाचा आहे, त्याचा नंबर मी स्क्रीनशॉट काढलेला आहे, आपल्यालाही तो पाठवलेला आहे. अतिशय घाणेरड्या अश्लील भाषेमध्ये त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. त्याच्यामध्ये विलास बडे यांचं सुद्धा नाव त्या मेसेजमध्ये तुमचं नाव टाकलेलं आहे, मलाही टाकलेलं आहे. महाराष्ट्र सरकारला मला ही विनंती करायची मुख्यमंत्र्यांना की आपण सातत्याने भोंदू बाबांना, काल तुम्ही त्या धीरेंद्र बागेश्वर बाबांच्या आणि वेगवेगळ्या लोकांना सुद्धा तुम्ही सातत्याने प्रतिष्ठा देत असता. यांच्या बुडाखाली किती अंधार आहे महाराज, आम्हाला विचारा मुख्यमंत्री महोदय. हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, हा महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय वाचवायचा आहे. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू. आणि हे महाराज लोक स्वतःला साधू म्हणवतायत, महंत म्हणवतायत, संत म्हणवतायत, इथपर्यंत त्यांची मजल गेली. खरं तर शेवटचे संत हे निळोबाराय होऊन गेले, राष्ट्रीय संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज होऊन गेले. महाराष्ट्रामध्ये वारकरी आहेत, धारकरी नाहीत. पण या वारकरी संप्रदायामध्ये आम्ही जे घुसखोर म्हणतोय, ही जी नावं 20 जाहीर केल्यात, हे फक्त वारकऱ्यांचा बुरखा आहे. याच्यामध्ये कोणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत, कोणी हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आहेत, कोणी संभाजी भिडेंचे धारकरी आहेत, कोणी RSS चे प्रचारक आहेत. विकासजी, कोणी कुणाचं कार्यकर्ता असावं याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण जेव्हा तुम्ही वारकरी होता, वारकरी संप्रदायात येता, त्या पवित्र अशा गादीवर उभी राहता, तेव्हा तुम्हाला बंदुका हातात घेण्याचा अधिकार नाही उरत. ज्ञानोबा तुकोबांची माफी मागावी लागेल तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे. किशोर शिवणीकरचे माझ्याकडे असे काही व्हिडिओ आहेत, त्यांनी अशी अश्लाघ्य भाषणं केलेली आहेत, अतिशय शिवीगाळ केलेली आहे. मुस्लिमांना द्वेष करण्यासाठी वारकरी संप्रदाय इथे वापरला जातोय. कुणाला तरी हिंदुत्ववादाचं राजकारण करायचंय, त्याच्यासाठी वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ, ज्ञानोबा तुकोबाचं व्यासपीठ वापरलं जाते. हे खरं दुर्दैव आहे.
आणि याच्यावर आम्ही निर्बंध आणणार आहोत. ही लढाई आम्ही चालू ठेवणार आहोत. ठीक आहे, मी या चर्चेमध्ये एक मला अतिशय गंभीर मुद्दा आणायचा आहे चर्चेला, आणि त्यासाठी आपल्यासोबत आता निलेश महाराज किल्लारीकर आहेत, जे आयोजक होते. मी पुन्हा एकदा ती थोडीशी कहाणी सांगतो. मराठवाड्यातला वारकऱ्यांचा सगळ्यात मोठा मेळावा म्हणूया आपण त्याला, आणखीन त्याला महाकुंभ म्हणूया, त्याला वेगवेगळ्या शब्दाने हे केलं. लाखो, मला तर वाटतं काही कोटीमध्ये पण तो आकडा गेला, एवढा मोठा उत्सव झाला लातूर जिल्ह्यामध्ये. गोरगरीब सगळे लोक आले होते इथं, पण त्या सगळ्यामध्ये जे कोट्यवधी रुपये सामान्य माणसानं दिले, ते सगळे पैसे घेऊन हा जो पिस्तुल्या महाराज दिसतो ना आता बाजूला, तो जो पिस्तुल्या दिसतो तो पळून गेला, अशा प्रकारचा आरोप आहे. आयोजक आपल्या सोबत आहेत. काय नेमकं म्हणणं आहे तुमचं, सांगा महाराष्ट्राला काय घडलंय? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. 22 फेब्रुवारी 2026 ते 2 मार्च 2026 या दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये जो महोत्सव झाला, संतांचा कुंभमेळा, ज्यामध्ये संतांच्या पादुका आल्या होत्या, आणि त्या ठिकाणी एक मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या भागातील सर्व वारकरी मंडळीतील, महाराज मंडळी असतील, गायक मंडळी असतील, या सर्वांनी सहभाग घेतले की बाबा आमच्या भूमीला ज्ञानोबा तुकोबा चरण लागतात. पहिली गोष्ट तर मला हे सांगायचंय, वारकरी संप्रदायांचं म्हणणं असं आहे, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. ज्या ठिकाणी जगाचा मालक येतोय, हरी येतोय, देव येतोय, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, ही भावना. आणि ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम होतो, देव, भक्त आणि संत, त्या ठिकाणी संप्रदायातील सर्व मंडळी येतात. या अनुषंगाने या मराठवाड्यातील लाखो असे लोक या कुंभमेळ्यासाठी आले, आणि या कुंभमेळ्यामध्ये येऊन नामस्मरणामध्ये, भक्तीमध्ये रंगूनही गेले. आणि त्यांनी ज्यावेळेस हा सोहळा पाहिला, किती पैसे जमले महाराज, आपण मुद्द्यावर येऊ. मी सांगितलं ते सगळं, किती पैसे जमले, काय झालं पैशांचं सांगा, गौड बंगाल. आणि आपण महाराष्ट्राला सांगूया, ते जे पिस्तूलवाले महाराज आहेत ना, ते प्रकटलेले आहेत 2 महिन्याच्या नंतर आपल्या या बडे मुद्द्यामध्ये. हा प्लीज तुम्ही बोला, काय घडलं सांगा, आक्षेप काय तुमचा सगळ्या आयोजकांचा? 5.25 कोटी ते 5.5 कोटी रुपयाची निधी जमलेली होती. त्याच्यापैकी 2 कोटी 3 लाख ते 2.5 लाखाच्या आसपास त्याचा खर्च आहे त्या सोहळ्याचा. पण बाकीचे राहिले जेवढे काही पैसे आहेत, ते आता त्यांच्या डोक्यावरची टोपी आहे, बुका आहे आणि पांढरा ड्रेस आहे, त्यामुळे आम्ही त्यांना महाराजच म्हणणार. आदरणीय आमचे किशोर महाराज आता जॉईन पण झालेले, ज्या अनुषंगाने हा संपूर्ण हिशोब जमला, हे पैसे सगळे जमले. संपूर्ण पैसे ज्या वेळेस महाराज घेऊन गेले, ते जात असताना सांगितलं की बाबा आपण हिशोब 5 दिवसामध्ये देऊन टाकू. पण 5 दिवसानंतर महाराज आले नाहीत. आकडे भयांच्या ऑफिसला सगळी मंडळी बसून राहिली, महाराज आले नाहीत. 8 दिवस गेले. आदरणीय बाबा महाराजांना आम्ही अध्यक्ष केलं, त्या बाबांनाही त्याचं काही सांगितलं नाही, कसं काय होतंय, कुठं काय होतंय. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ट्रस्ट केलेली आहे, आणि त्या ट्रस्टीमध्ये जे वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी त्या नावे घेतलेले होते, पण ट्रस्ट यांनी अजिबात केली नाही. आम्हाला फक्त विश्वासात घेतलं, आणि आम्ही होतो औसा तालुक्याकडे. विलासजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी प्रत्येक जेवढे काही महाराज मंडळी आहेत, त्या प्रत्येक महाराज मंडळींना काही तालुके वाटून दिले होते. त्याच्यापैकी आमच्याकडे औसा तालुका होता. या माणसामध्ये आम्ही औसा तालुक्यात फिरत असताना आमच्या निदर्शनास आलं, या माणसाबद्दल बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं, पण एखादी माणूस जर चूक करत असेल तर तो परत परत चूक करल असं होऊ शकत नाही. आम्हाला विश्वास असा वाटला किंवा ज्याच्या जवळ ज्ञानोबा तुकोबाराचं नामस्मरण आहे, जो अगदी सगळ्याला सांगत शिकतो की मी कीर्तनाला गेले की 1ही रुपया घेत नाही, अगदी आनंदाने मी परमार्थ करतो, अशा सांगणाऱ्या व्यक्तीवरती आमचा विश्वास बसला नाही. लोकांना ठेवायला लावला आम्ही विश्वास, पण त्या विश्वासाला तडा जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण यांनी निश्चितपणे आमच्या विश्वासाला सगळ्यांच्या तडा गेला. आम्ही 2 महिने शांत होतो. का बाबा, आपला वारकरी संप्रदाय बदनाम करायचा नाही, आपल्याला वारकरी संप्रदाय बदनाम करायचा नाही. का, पैसा आज येईल उद्या राहणार नाही, पण वारकरी संप्रदायाचं एकदा नाव बदनाम झालं ना, कोणीच समोर येणार नाही. खरंय, वारकरी संप्रदाय एकदा मातीत गेल्यानंतर काय उपयोग आहे? मग आम्ही ज्ञानोबा तुकोबाराचं नाव घ्यायचं, मग आम्ही पांढरे कपडे घालायचे. ठीक आहे, आपल्यासोबत आता आयोजक सुद्धा आहेत या सगळ्या मध्ये. चंद्रकांत अर्डेले आपल्या सोबत आहेत. चंद्रकांतजी, काय तुमचे आक्षेप आहेत? काय केलं ह्यांनी, शिवणीकरांनी काय केलं? रामकृष्ण हरी. कशी फसवणूक झाली सांगा. शिवणीकरांनी
बडे साहेब, अत्यंत वाईट गोष्ट घडली या उत्सवामध्ये. अत्यंत वाईट पद्धतीनं शिवनेकर महाराजांनी हे सगळं षडयंत्र, बहुतेक आमच्या सर्वसामान्य माणसाच्या डोक्यामध्ये आता प्रकाश पडतोय की हा विषय फक्त त्या सप्त्यापुरता मर्यादित नव्हता, तर ते गेल्या 2-3 महिन्यापासून याची सगळी प्लॅनिंग करत होते. गावोगावी आम्ही सगळेच जात होतो, त्याच्यामध्ये त्यांचा थोडासा सहभाग जास्त होता. परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं सर्व सामान्य लोकांच्या भावनेसोबत त्यांनी जो खेळ केलाय तो अत्यंत वाईट आहे. आणि गेल्या 2 महिन्यापासून ते फोन उचलत नाहीत, आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही. मी त्यांना वेळोवेळी सांगितलं, मी त्यांना भेटून सांगितलं की महाराज चुकीचा विषय होतोय आणि हा विषय थांबला पाहिजे. संप्रदायाची बदनामी होते आहे, वारकरी संप्रदायाची बदनामी होते आहे, माऊली तुकोबारायांची बदनामी होते आहे. आणि जो भाविक, जो तिथं कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर हा त्या ठिकाणी रांगेत उभं टाकून माऊली तुकोबारायांच्या दर्शनाला आला होता, तो तुमच्याकडे बघून नाही, तो आमच्याकडे बघून नाही, तर माऊली तुकोबारांवर असलेली श्रद्धा, वारकरी संप्रदायावर असलेली श्रद्धा, या श्रद्धेला आपण तडा जाऊ देऊ नका हे आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं. परंतु त्यांची जी मगरुरी आहे ती मगरुरी उतरायला तयार नाहीये बडेसाहेब. बर, ठीक आहे. आपण आता तुम्ही जे आक्षेप नोंदवले एक एक करून विचारूया. मला दिनकर शास्त्री भुकेली महाराजांकडे शेवटी येणार आहे. मी आपली माफी मागून मी मुद्दाम सांगतो, कारण सगळ्याचं विश्लेषण मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे. पण त्या आधी मला हे जे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत किशोरजी, त्यांना मला विचारायचं आहे. मी माझ्या तोंडाने काही महाराज आता म्हणण्याच्या मनस्थितीत नाहीये. किशोरजी, मला सांगा, तुम्ही कुठे आहात? 2 महिने झालं तुमचे सहकारी तुम्हाला शोधतायत, लातूरकर शोधतायत, मराठवाड्यातले लोक शोधतायत. जरा प्लीज कृपया करून सांगा तुम्ही कुठे आहात. जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम. मी महाराष्ट्रामध्ये आळंदीमध्ये हे या उत्सवाच्या अनुषंगाने बोलायचं असेल तर सर्व उत्सवाचा प्रमुख मी होतो. उत्सव लातूरला न्यायला कारणीभूत मी होतो. बर, त्याच्यामध्ये पण आपण 2 महिने झाले असं का गायब झालात? आज असे अचानक का प्रकटलात? कुठे गेलात तुम्ही? असे माझं लोकेशन ट्रॅक करू शकता तुम्ही. बर, महाराष्ट्रामध्ये राहतो. उच्च कोटीतली यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. नाही उच्च, निलेशजी मला कंटिन्यू होत्या. त्यांनी बोलत असताना मी बोललेलो नाहीये. माझ्याकडे रजिस्टर आणि ह्या रजिस्टरचा हिशोब एकही रुपयाचा मी घेतलेला लिहिलेला नाहीये. तर हे सर्व सोनवणे साहेबांनी लिहिलेलं आहे. तर एकूण रक्कम 3,29,38,997 रुपये जमलेले आहे. पहिलं यांचं खंडन करतोय की 5.5 कोटी जमलेत. हे जे हे सांगतायत त्याचा हे चुकीचा विषय आहे. आणि बऱ्यापैकी लिखाण राहिलेलं आहे. आणि पादुकाचा विषय तुम्ही सांगितला. ह्या पादुका छोटे कदम माऊलीने आम्हाला सांगितलं होतं की ह्या पादुका वंशजाच्या आहेत. किशोरजी ऐका ना, एक मुद्दा बोलूया ना आपण. एक मुद्दा. तुम्ही एवढे प्रकट झालात, महाराष्ट्र तुम्हाला शोधत होता. पहिल्यांदा तर तुमचे आभार. तर हे जे पैसे आहेत ते कुठं आहेत आणि असे पैसे घेऊन तुम्ही गायब का झालात? पैसे घेऊन गायब झालेलो नाहीये. पैसे कारण का व्यवहार फक्त मी जमा करण्यासाठी सर्व संघटन मी बांधलेलं आहे. पैसा माझ्याकडे नाहीये. जे काही पैसा आहे तो जमा झालेला आहे. आणि तिथे कुठे जमा झालाय? तुमच्या खात्यात की कुठे? उच्च कोटीतली यंत्रणा, तपास यंत्रणा लावावी. जर मी ह्याच्यामध्ये दोषी सापडलो तर चंद्रशेखर आझादासारखं मी गोळी मारून घेतो. बर, गोळी तुमच्याकडे पिस्तूल आहे? माझ्याकडे पिस्तूल नाहीये. मग गोळी कसं मारून घेणार? सांगतो की. हा, माझं कंटिन्यू होऊ द्या. तुम्ही जी पिस्तुल्या म्हणताय, हे पिस्तूल आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र जास्त आहे. मांजराच्या नदीवरचा माणूस आहे मी. शेतकरी आहे. शेतकरी आहे. तुम्ही पण माझ्या जिल्ह्यातले आहेत, माझ्या तालुक्याच्या जवळचे आहेत. पिलाजी, पहिल्यांदा तुम्ही मला इथं संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. तर डुकर ऊसामध्ये जास्त झाल्यामुळे ते शर्यतची बंदूक आहे. त्याचा फोटो काढला तर तुम्ही याचा एवढा विपर्यास करताय आणि कोणाला दम दिले, कोणाला धमक्या दिल्या. माझा तो धंदा नाही. श्रीगुरु धनंजय महाराज, संतांनी खोटं बोलायचं नसतं, वारकऱ्यांनी खोटं बोलायचं नसतं. महाराष्ट्रानं बघितलं. 2 मिनिटात तुम्ही खोटं बोललात. पहिल्यांदा म्हणालात बंदूक नाही, पहिल्यांदा म्हणालात गोळी घालून मारून घेऊन, नंतर म्हणालात शर्यतची बंदूक आहे. एकदा तुम्ही ठरवा तुमच्याकडे बंदूक आहे की नाही. बंदूक कोणती आहे ते अगोदर क्लिअर करतोय तुम्हाला सांगतो. मी बंदूक शर्यतची बंदूक आहे. म्हणजे लायसन्सची बंदूक नाही? अहो, शर्यतची म्हणतोय. रानडुकर हरणं पळवण्यासाठी जे असते ते.
मी श्री गुरु धनंजय भाईच्या नेतृत्वामध्ये देश धर्माचं काम करतो, लवजयाचं काम करतो, धर्मांतर रोखण्याचं काम करतो आणि बर. यापुढेही करत राहणार, यात काही चिंता नाहीये. नाही, करा ना, करा. मग ते स्टेटसला अशा बंदुका ठेवून हे करणं वारकरी संप्रदायामध्ये पट्ट? हा वारकरी संप्रदाय आहे? हा माऊलींचा आणि तुकोबांचा वारकरी संप्रदाय आहे? काय दाखवताय? कुणाला दाखवताय तुम्ही स्टेटस तुमचं? मी स्टेटस दाखवतो तुम्हाला, बंदुकीचा स्टेटस ठेवता तुम्ही? हरणं डुकरं मारायचं? घरात हरणं डुकरं आहे तुमच्या? मला काहीतरी मिस करतायत, ते मिस होत हे, असं नाहीये. सांगा तुम्ही. हे काय? बंदूक ठेवणं, ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायामध्ये बंदूक स्टेटसला ठेवणं आणि बंदूक हे असं रोखून धरणं, हा वारकरी संप्रदाय? अहो, ही पहिली गोष्ट, ते शेतातली जी हरणं डुकरं असतात ते पळवण्याची छर्याची बंदूक आहे, हे तुम्हाला विषय क्लिअर करतोय. घरात डुकरं आहेत का तुमच्या? तुमच्या घरात डुकरं आहेत का? हे फोटो घरातले आहेत? अहो, घरामध्ये आणून ठेवायचं का, शेतात ठेवून येतात का मग ते बंदूक? आणि स्टेटसला स्टेटसला कोण ठेवलंय? कोण ठेवलंय? हे तुमचं स्टेटस आहे. दाखवतोय महाराष्ट्राला. तुम्हाला दिसत नसेल कदाचित, आपल्या दोघांच्या मध्ये चालू आहे ते. जी जी जी. तुम्ही लातूरला कधी येणार आहात? चौकशीला कधी सामोरं जाणार आहात? चौकशी म्हणजे मी प्रत्येकाचा बांधलेला नाहीये. उत्सवाचे मुख्य संयोजक छोटे कदम माऊली सोनवणे साहेब यांच्याशी लिखाणात दिवसभर मी आळंदीमध्ये होतो. हा, कारण का तुमच्याकडे आणि किती काय होतंय, पैसे आहेत? किती पैसे आहेत आता? हा? किती पैसे आहेत तुमच्याकडे आता समाजाचे, हिंदू धर्माचे माझ्याकडे किती नाही, पैसे आहेत अहो, तुमच्याकडे? अहो, जे हे आरोप करतायत त्या 10 लोकांकडे पैसे आहेत. माझ्याकडे बी निघतील, नाही म्हणत नाही. 10-20 लाख रुपये निघतील माझ्याकडे, पण मी नाही म्हणत नाहीये. पण हे समध्याकडले पैसे आहेत, हे ध्यानात ठेवा. कारण का हे रजिस्टर मुख्य हे आणि पूर्ण लिखाणामध्ये माझा आडवं रेष सुद्धा मारलेली नाहीये, ध्यानात ठेवा. हा, म्हणजे उत्सव केला म्हणजे काय, आम्ही काय कोणाचं वाटोळ केलं का? विनाकारण हे जाणीवपूर्वक आणि काही षडयंत्र करून बदनामीचं कारण आहे. जर तुमच्याकडे 20 लाख रुपये आहेत तर 20 लाख रुपये घेऊन पळून जाण्यामागचं कारण काय? कुठलं धर्मकार्य आहे? अहो, पळून कोण म्हणतं गेलंय? मग तुम्ही लोकांना का नाही सांगितलं? अरे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मला माहित आहे तिथलं गरीबातल्या गरीब माणसाने ज्याच्या पायाला चप्पल नाही त्या माणसांनी सुद्धा धर्मकार्यासाठी माझे म्हणून रोजगार करून आणलेले 100 रुपये सुद्धा या देवासाठी, आपल्या धर्मासाठी दिलेले आहेत. होय ना, मग दिले. आणि त्या माणसानं सोडून तुम्ही त्यांचे पैसे घेऊन पळून जाता? अजिबात नाही, पळून गेलोच नाही. बाकीचेच लोक सामोरे यायला तयार नाही. ज्यांच्याकडे जे महत्वाची माणसं आहेत ते हिशोबाला पाहिजे. तुम्ही लोकांचे फोन का नाही उचलत? तुम्ही लोकांचे फोन का नाही उचलत? जे माणसं आरोप करत त्यांच्याकडे चिठ्ठी तरी आहे का, साधं काहीतरी एक कागद तरी आहे का, विचारा. मी विचारतो आपल्यासोबत आता चंद्रकांतजी, काय तुम्ही आरोप करताय? तुम्ही आता पोलिसात तक्रार केली, पुरावा काय? हा, एक जण. चंद्रकांतजी, पहिल्यांदा तुम्ही. एक मिनिट. बडे साहेब, हा, हे ज्या पद्धतीने बोलत आहेत ना, ज्यांच्याकडे दोघा तिघांकडे पैसे आहेत, ही जे काही छोटा शोभ आहे ते सगळे सोबत आहेत, सगळे त्यांना फोन करतायत. फक्त एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी पोत्यानं गाडीत भरून नेलेले पैसे, त्याचे सुद्धा व्हिडिओ आम्हाला तुम्हाला दाखवता येईल, त्याचे सुद्धा आम्हाला पुरावे देता येतील. म्हणजे तुकारायांच्या पादुकावर आलेले पैसे पोत्यानं भरून किशोर महाराजांनी नेलेत. त्याच्याकडे त्यांचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. किशोर महाराजांनी शेवटच्या दिवशी काळाच्या कीर्तनामध्ये बोलणं सोपं आहे, आरोप किशोरजी, करणं सोपं आहे. किशोरजी, तुम्ही 15 दिवसापूर्वी प्रॉपर्टी घेतली का? किशोरजी, तुम्ही 15 दिवसापूर्वी प्रॉपर्टी घेतली का? तो माझा फॅमिली प्रश्न आहे. फॅमिली प्रश्न आहे नाही, फॅमिली प्रश्न कसा आला सांगा फॅमिली मला. प्रश्न. फॅमिली प्रश्न मला तुम्ही सांगा प्रॉपर्टी तुमचं. घेतली का? माझ्याकडे कागदपत्र आहेत, माझ्याकडे कागदपत्र आहेत. मी आज महाराष्ट्राला दाखवणार आहे कागदपत्र. प्रॉपर्टी घेतली की नाही 15 दिवसात सांगा. माऊली तुकोबाच्या पादुकांवरचे पैसे, चिल्लर पैसे तिथं देऊन सोनं घेतलंय. डागाच्या इथं जाऊन चिल्लर सोनं दिलं का बरं? कुणाचा माणूस आहे? आपला देश संविधानावरती चालतो. मी उच्च कोटीतल्या चौकशीला जायला तयार आहे. हे आरोप आहेत, ध्यानात ठेवा. महाराज, मी बोलू काय? आवाज येतोय का माझा? तुमच्याकडे साहेब, बडे साहेब, माझा आवाज येतोय? हो, येतोय. बोला. यांना हिशोबातलं काही फिरायला माहित गाडी नाही. नव्हती. या दोघांना हिशोबातलं काही माहित नाही. मी बोलतो बडे साहेब, त्यांना तुम्हाला हे दोघं- चंद्रकांतजी, तुम्हाला हिशोबातलं काय माहित आहे? हे मला धमक्या देत आहेत. किशोरजींना माहिती आहे सगळं हिशोबातलं. किशोरजींना माहिती आहे. ठीक आहे. माझ्यासोबत 2 पाहुणे जोडले गेलेले आहेत. बोलायची गरज नाहीये. राजेंद्र उमाप आपल्या सोबत आहेत आणि नंतर भुकेले शास्त्रींकडे जाणार आहे. मी थांबवतो तुम्हाला.
एक मोठ्या प्रमाणात इव्हन मला सुद्धा आता हे आमच्या लातूर जिल्ह्यातलं आहे त्याच्यामुळे मला सुद्धा आईकडून असं कळलं की ज्ञानोबा तुकोबांच्या ज्या मूळ पादुका आहेत त्या लातूरमध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी सगळे लोक जात होते. लोकांनी पहाटे म्हणजे बायकांनी तर पहाटे उठून भाकरी बनवल्या, भाकरी दिल्या. देवकार्य आहे, धर्मकार्य आहे आपलं. ज्यांची ऐपत नाही त्यांनी ऐपतीपेक्षा जास्त दिलं. लोकांनी पैसे दिले, प्रचंड पैसे दिले. का? आपल्या साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. जे साधू संत त्यांच्याकडे आपण जातो आळंदी आणि देऊला, ते आपल्याकडे आले म्हणून लोक गेले. पण खरं सांगा, आज आळंदीमधल्या माऊलींच्या पादुका ह्या गेल्या होत्या का लातूरमध्ये? मूळ पादुका म्हणतोय मी. राजेंद्र उमापजी नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं सर्व भाविकांना लेखी निवेदन दिलेलं होतं की श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील चलपादुका ज्या फक्त आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल भेटीसाठी जातात, तसेच श्री क्षेत्र आळंदीत नगर प्रदक्षिणेसाठी जातात, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी या चलपादुका संस्थान कोणालाही देत नाही. या कार्यक्रमासाठी देखील कुठल्याही प्रकारे माऊलींच्या चलपादुका संस्थांनं कोणालाही दिलेल्या नाहीत. त्या संस्थांच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातच असतात. मी सांगितल्याप्रमाणे फक्त आषाढी वारीसाठी आणि नगर प्रदक्षिणेसाठी या पादुका मंदिरातून काढल्या जातात. इतर वेळेस कुठल्याही प्रकारे त्या पादुका काढल्या जात नाही. उमाप सर, मी वारकरी संप्रदायाला मानणारा माणूस आहे. मी तुकोबा ज्ञानोबांवर आणि इथल्या संतांवर प्रचंड विश्वास ठेवणारा माणूस आहे. म्हणून माझी कदाचित आज जास्त चिडचिड होतीये, संताप होतोय. कारण हे लोक दुकानदारी करत असताना तुकोबा ज्ञानोबांना पण सोडत नाहीयेत ना, त्याचं वाईट वाटतंय. तुम्ही आज महाराष्ट्राला सांगितलं, मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो की नव्हत्या गेल्या. पण आज तिथे लाखो कोट्यवधी लोक आले, त्यांना वाटलं खरंच पादुका आल्या म्हणून. ह्या लोकांची फसवणूक झाली. ह्या लोकांनी त्यांची फसवणूक केली. महाराष्ट्राच्या समोर यायला हवं. यापुढे तरी महाराष्ट्रानं असं फसता कामा नये म्हणून हा कार्यक्रम आहे. मला सगळ्यात शेवटी मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याही भाविकाची, कुठल्याही नागरिकाची अथवा कोणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी आपल्या या कार्यक्रमाद्वारे मी आपल्या संस्थांच्या वतीनं सांगू इच्छितो की श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका या कधीही कुठेही दिल्या जात नाहीत. खूप आभारी आहे तुमचा, कारण हा महाराष्ट्र त्याच पावलांवरती नतमस्तक होतो. अरे किमान त्या पावलांना तरी सोडा रे तुम्ही, असं म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणून मला दिनकर शास्त्रीजी माफ करा, मी सगळ्यात शेवटी आलो, कारण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आज वारकरी संप्रदायातला निष्ठेनं काम करणारा, ती परंपराची पताका आपल्या खांद्यावर घेऊन वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जो माणूस पांडुरंगाच्या दर्शनाला जातोय, या संतांच्या दर्शनाला जातोय ना, त्यांचा विचार घेऊन जगतोय, त्या माणसानं आज काय विचार करावा सांगा? काय घ्यावं या सगळ्यातनं? आज वारकरी संप्रदायाची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत वाईट आहे. कारण परमार्थ प्रधान संप्रदाय होता, तो आता अर्थप्रधान झालाय. विशेषतः या संप्रदायाचं नेतृत्व आणि ताबा म्हणू आपण, तो अशा लोकांनी घेतलाय की त्यांचा हा व्यवसाय आहे. अखंड हरिनाम सप्ताह, रामायण कथा, भागवत कथा यात होणारी कोट्यावधी रुपयाची उलाढाल, आणि हा पैसा साधारणपणे शासकीय नियमानुसार तो सगळा नंबर 2 मध्ये वापरला जातो. पहिला हाच असंवैधानिकता आहे. दुसरी गोष्ट आहे की आपण जे म्हणता संत, साधू, वारकरी तो आहे जो शेती करतो, उद्योग करतो, व्यवसाय करतो. वारकरी परंपरेनुसार उद्योग व्यवसाय करून स्वकष्टार्जित जीवन जगतो, आणि जीवन जगून वारी करून संत वाङ्मयाची सेवा करतो तो वारकरी. परंतु संत वाङ्मयाच्या टिळे, टोपी, माळा, देवाची गबाळे, वागविती, ओंगळे पोटासाठी साधू संत सांगून गेले. त्या टिळा, टोपी, माळ घालायचे आणि ते वागवायचं आणि लोकांना भ्रमित करायचं, आणि महाराज म्हणून जेवढा काही गैरफायदा घेता येईल तो सध्या वारकरी संप्रदायात चाललेला आहे.
मूळ वारकरी संप्रदायाचे जे तत्व आहे, सर्वसंग परित्याग आहे, निष्काम प्रेम भक्ती हा वारकरी संप्रदायाचा भाव, ज्या भक्तीतून काही साध्य करायचं नाही. परंतु आज कीर्तन व्यवसाय आणि अखंड नाम हरिसप्ताह व्यवसाय आणि चालणाऱ्या कथा यांचा जर सगळा प्रकार पाहिला तर संप्रदायाचं मूळ तत्व ते वारकऱ्यामध्ये आहे. वारकरी म्हणजे जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करून प्रपंच करतो, शेती उद्योग व्यवसाय व्यापार करतो, त्याच्यामध्ये आहे. पण आपण चुकून असं झालंय की जो कीर्तनकार समुदाय आहे त्या समुदायाला संत समजून बसलो, त्या समुदायाला वारकरी इथं फार मोठा घोळ झालाय. खरंय. पूर्वी संतांनी सांगून ठेवलंय, नव्हती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराण नव्हती संत. ते संत नाहीत जे कीर्तन करतात, पुराण सांगतात, आणि त्यातही वाईट. नुसतं कीर्तन करतात, पुराण सांगतात असं नाही. जे कीर्तन करतात आणि पोट भरतात, पोटासाठी जरी करी हरिकथा, नामदेव महाराज म्हणतात, तर ते त्यांच्या बरोबर त्या श्रोत्यांनाही नरकाला घेऊन जातात. देती घेती नरका जाती. म्हणजे संप्रदायाचं जे फलित आहे की दीन दुर्बलांचा, ज्यांना स्त्री क्षुद्रातिक्षुद्र बहुजनांचा, आज्ञ लोकांचा उद्धार करणं हा नामदेव महाराज कीर्तन परंपरेचा विषय आहे. ज्ञानाचा प्रसार करणं हा कीर्तनाचा विषय आहे. परंतु आता व्यापाराचा विषय तो झाला आहे. आणि ते इतके मजबूत झाले आहेत की तुम्ही बोलल्यानंतर त्यांना मर्यादा पण नाही. की एखादा 25 वर्षाचा मुलगा त्यांनी एक टिपण पाठ केलंय आणि तो टिपण पाठ कीर्तनकार आहे आणि तो त्याला अशी बोलायची वेळ आली की तो इतका काही खालच्या पातळीवर बोलायला लागतो. आणि त्यात दुसरी गोष्ट आहे, यांच्या डोक्यामध्ये आता वारकरी संप्रदायाचं विष्णुमय जग संयम नाही राहिला. मग म्हणतात ते आम्ही संयमी नाही, आम्ही विजयी आहोत. आणि त्याकरता आमचा संघर्ष जो आहे तो आता कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माविरुद्ध, नास्तिक लोकांच्या विरुद्ध. नास्तिक कोण? की जे यामध्ये या व्यवसायात नाहीत. एक असा मागे तुम्हालाही माहिती आहे की एक आमचे बाहेरून आलेले एक व्यक्ती होते, पण ते फार चांगले काम करायचे संप्रदायात. तर एक आमच्या वारकऱ्याची एक पंढरपूरला मीटिंग होती आणि त्यांनी सांगितलं तुम्ही वारकरी नाहीत. मग ते म्हटले वारकरी नाही काय, माझं नाव आई वडिलांनी काय ठेवलंय ते विचार करा. माझ्या आईच्या गळ्यात माळ होती, वडिलाच्या गळ्यात माळ होती, मी असं असताना मी वारकरी नाही, वारकरी कोण? तुम्ही म्हणताय की हे जे वारकऱ्यांच्या वेशामध्ये, या साधू संतांच्या वेशामध्ये ज्या चुकीच्या प्रवृत्ती आलेल्या आहेत, त्यात सगळ्यात मोठा धोका आहे वारकरी संप्रदायासाठी, हे तुम्ही नमूद केलेलं आहे. मी खूप मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो.